आपण गप्पांची सुरुवात एका गाण्यातून करणार आहोत. मी गाण्याची एक ओळ म्हणते, ती माझ्या मागोमाग तुम्ही म्हणायची. पटपट पटपट डोकं चालवू प्रश्न विचारूया, विज्ञानाशी दोस्ती कराया गप्पा मारूया. आधी कोंबडी की आधी अंड? उंचावर हवा का असते थंड? प्रश्न विचारू वेगवेगळे उत्तर शोधूया. विज्ञानाशी दोस्ती कराया गप्पा मारूया. चला रे गप्पा मारूया. तर आता या गाण्यामध्ये जसं होतं ना, छोटे छोटे प्रश्न असे तुम्हाला पडतात की नाही? तुम्ही विचारतात कधी तुमच्या सरांना, मॅडमना, जवळ कोणी मोठं असेल दुसरं त्यांना, बरोबर? तसे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायचे. आपण आधी आपल्या गप्पांची सुरुवात एका छोट्याशा प्रयोगाने करणार आहोत. तुमच्याचपैकी कोणीतरी पुढे येऊन करायचा आहे प्रयोग. कोण येणार? कोण येईल पुढे? एकाने कोण? मुलींमधून कोणी? पटकन. गंमत आहे. हा ये शाबास. हा शाबास. नाव सांग तुझं. समोर बघून नाव सांग. कांचन पिंटू किरकिरे. हा हे बघ, आता हा चेंडू आहे. तू इथे फुंकर मार. हलतोय का बघ? हलतोय ना? हा आता याच्यामध्ये ठेवलाय हा पण सॉरी आता खालून फुंकर मारून तो याच्यातून बाहेर आणून दाखवायचा. फुंकरीने हलतो सहज, कळलंय? हा तू पकड डायरेक्ट तोंडाला लावलं तरी. चेंडू त्याच्यात ठेव, असं वर पकड. हा वर पकड, कॅमेराकडे बघून कर. नाही तिरकं नाही व्हायला पाहिजे. थांब, सरळ पाहिजे. हा वरती धरते. हा ठीक आहे. तोंडात घातल्याने चालेल. होतंय? नाही येत का? तू ट्राय करून बघणार. मान वर कर पूर्ण. पूर्ण वर सरळ राहायला पाहिजे. तोंडात धरायचं आणि जोरात करून उडवायचं. जोरात. हा पण वर राहायला पाहिजे. तिरकं तोंड लावलं तरी चालेल. तोंड लावलं तरी चालेल. स्वच्छ येते. हा नाही होते. नाही होत. आणि कोणी आहे का जोर लावणारा? जोर कमी पडतोय. अजून कोणाला ताकद दाखवायची का? जोरात फुंकर मारून या दोघांची जर ताकद कमी पडली तुमच्यापैकी कोण ट्राय करणार? सर मारून बघताय. खायला पाहिजे फक्त सरळ नाही जाते. आणि कोणाला नाही चिकटत नाहीये. हे बघा, आम्ही म्हणजे नवीन याच्यामध्ये टाकतीये. तू ये. कोण येत होता पुढे? कोण येणार? ये ट्राय कर. हा वर बघायचं. इकडे कॅमेराकडे बघ. त्या हातात डाव्या हातात धर आणि करून परत. अरे डाव्या नाही होत आहे. करायचंय कोणाला ट्राय? मुलींपैकी कोणाला? हा ये शाबास. टाळ्या वाजवा. हे बघा, चिकटलेलं काही नाहीये. मी प्रत्येक वेळेला नरसाळ पण बदलतीये. हा तू पहा वाटलं तर चिकटलंय का? हा डायरेक्ट तोंडात लावला तरी चालेल. नाही. आता याला आपण लास्ट चान्स देऊ. आम्ही काय केलंय, प्रत्येकाला वेगळं नरसाळ दिलं. आपण तोंडाला लावणार ना, तर एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला जायला नको. एकाकडे काही हे असेल, खोकला विकला, दुसऱ्याकडे जायला नको, म्हणून आपण वेगळं वापरतोय. काय जादू आहे, काय गडबड आहे, काय? अरे परफेक्ट, शाबास. नाव सांग तुझं आणि उत्तरही सांग. बरोबर सांगितलंय. माझे नाव सुराज पांडुरंग कांबळे. मी आता 10वी शिकतो.
हा चेंडू का बरोबर येत नाही त्याचं आपण उत्तर बघूया. कारण की आपण जेव्हा हवा फुकतो ना तेव्हा ती हवा पसरते आणि तो चेंडू तिथेच राहतो, कारण की त्याला हवेचा प्रेशर बसत नाही. वा वा. मला एकदम आनंद होत आहे, त्यांनी परफेक्ट उत्तर सांगितलंय. एकदम हुशार मुलं आहात तुम्ही, त्यामुळे आजचा कार्यक्रम एकदम मस्त तुमच्या प्रश्नांनी रंगत जाणार हे नक्की. तुमचं कौतुक करायला एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाही. खरं म्हणजे गंमत अशी आहे की तुम्ही हुशार मुलात हे आता सिद्ध झालाय, बरोबर. त्यामुळे मी तुम्हाला अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही प्रश्न विचारा आणि मी उत्तरं देतो. आपण काय करणार आहोत, तुम्ही प्रश्न विचारायचा, तुमच्यावेळी कोणीतरी एखादा प्रश्न विचारेल आणि मग तुमच्याशीच गप्पा मारता मारता आपण त्याचं उत्तर तयार करूया. हां, मी असं रेडीमेड उत्तर देणार नाही, गरज काय. तुम्हालाही का तुमच्या एक दिवसा कोणाकोणाला वाटलं अरे तुम्ही येऊन असं रेडीमेड उत्तर देणार असाल तर त्यात गंमतच काय. तुम्ही येऊन इथे उत्तर द्यायची काय गरज आहे, आम्ही पुस्तकात वाचलं असतं. बरोबरच आहे, नुसती प्रश्नोत्तरं करायची असतील तर पुस्तकात वाचणं सोपं आहे. पण आपण इथे एक वेगळी गोष्ट करणार आहोत. काय करणार आहोत, तुम्हाला आत्ता परिचय करून दिला ना माझा, मी कोण होतो, सायंटिस्ट किंवा संशोधक होतो. बरोबर. संशोधक काय करतो, काहीतरी त्याला नवीन शोधून काढायचं असतं. बरोबर. मग तो पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारतो की मला असं असं करायचं आहे, किंवा समजा आमच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला अमुक अमुक गोष्ट हवी आहे, आता ही कशी करणार आपण, असे प्रश्न तो स्वतःला विचारत जातो. मग काय काय अवेलेबल आहे, मग आपण काय करू शकू, कसं करता येईल, आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता तो संशोधन करतो, नवीन काहीतरी शोधतो आणि त्यालाच आपण म्हणतो की त्यांनी एक शोध लावला. बरोबर. आणि असा शोध लावला की तुम्हाला मग काहीतरी पारितोषिक वगैरेही देतात. आमच्या BRCने मला दिलं होतं असं आमच्या कामाबद्दल. तर असं संशोधन चालतं. पण हा संशोधक काही फक्त BRCत असला म्हणजे संशोधक असतो असं नाही. कुठेही जो विचार करतो या पद्धतीने तो संशोधक, असं माझं मत आहे. आणि असंच खरी वस्तुस्थिती आहे. तर तुमच्यातसुद्धा तो संशोधक आहे. तुम्ही प्रत्येकजण जर या पद्धतीने विचार करायला लागला तर तुमच्यातला संशोधक जागा होईल. पण आपल्याला कोणी सांगितलेलंच नसतं. आपल्याला वाटतं की संशोधक म्हणजे ते तिकडे मोठ्या मोठ्या लॅबमध्ये काहीतरी काम करतात ते. तसं नाही आहे. तुम्हीसुद्धा संशोधक आहात. तुम्हीसुद्धा ही उत्तरं शोधणार आहात, प्रश्न विचारणार आहात आणि आपण गप्पा मारता मारता तुमच्यातला संशोधक जागा करणार आहोत. हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आलं लक्षात. कारण आपल्या देशाला संशोधकांची गरज आहे प्रचंड. आपल्या देशामध्ये अनेक संशोधक होऊन गेलेले आहेत. अगदी तुमच्यासारखी छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा चांगले चांगले शोध लावलेले आहेत. तुम्ही गणित शिकता त्याच्यामध्ये दशमान पद्धती वापरता, बरोबर. त्या दशमान पद्धतीचा शोध कोणी लावला माहिती आहे? आसा नावाचा एक मुलगा होता आपल्या भारतातला, तुमच्यासारखाच, थोडासा 15-18 वर्षाचा असेल, थोडासा मोठा असेल तो कदाचित तुमच्यापेक्षा, पण तुमच्याच वयोगटात. त्याला काय सवय होती, वाचनाची भरपूर आवड होती. त्या काळी जे काही ग्रंथ मिळतील ते मिळवायचा, वाचत बसायचा, बाकी काही करायचं नाही, वाचायचा भरपूर. तर असंच एक दिवस एक शतपथ ब्राह्मण नावाच्या ग्रंथामध्ये त्याला शून्याची कल्पना वाचायला मिळाली आणि त्याला ती शून्याची कल्पना खूप आवडली. एकदम थरारून गेला ती कल्पना वाचून की शून्य म्हणजे काय. शून्य म्हणजे काही नसेल तेव्हा आपण शून्य लिहायचं. शून्य म्हणजे रित, पोकळ, रिकामी जागा. असं तो स्वतःच्या विचाराच्या नादात स्वतःशीच बोलत होता. आणि आता 15-18 वर्षाचा झालेला मुलगा म्हटल्यावर त्याच्या आईची अपेक्षा होती आपल्या मुलांनी काहीतरी उद्योगधंदा करावा, थोडं काहीतरी कमवावं, थोडा काहीतरी संसाराला हातभार लावावा. पण हा तर काही करायचा नाही, नुसतं वाचत बसलेला असायचा. आणि तो एक दिवस हे जे बोलतोय, शून्य म्हणजे रिकामं, पोकळ, काही नाही, नुसतं जिथे असेल तिथे शून्य, त्याच्या आईला राग आला. आई म्हणाली, हां आम्हाला माहिती आहे ना, शून्य म्हणजे तू, शून्य म्हणजे काही नाही, शून्य म्हणजे तुझ्यासारखा रिकामा, नुसता बिनकामाचा. आणि त्याला कुठेतरी आई एरवी एवढी आपल्याशी प्रेमाने वागते आणि एकदम असं रागावून आपल्याला बोलली, एकदम बिनकामाचं शून्य, तुझ्या याने आम्ही बघतोच आहे रिकामं, पोकळ म्हणजे काय. त्याला कुठेतरी मनाला लागलं. तो बाहेर पडला, कुठेतरी मन दुखावून बाहेर पडला आणि चालत चालत निघाला, वाट फुटेल तिकडे. विचाराच्या नादात चालता चालता तो पोचला शेजारच्या गावामध्ये.
आणि तिथे काय झालेलं होतं, तिथलं ते थोडंसं मोठं गाव होतं, तर शेजारच्या आसपासच्या राजांकडनं खंडणी मिळायची ना राजाला पूर्वी, माहिती ना तुम्हाला, तशी खंडणी आलेली होती आणि ती मोजण्याचं काम चालू होतं. आणि पूर्वीच्या काळी तुम्ही रोमन अंक पण शिकले असाल, बरोबर. 1 साठी 1 अंक 1 काढतात, 2 साठी 2, मग 4ला परत वेगळी खूण, 5ला वेगळी खूण, 6ला वेगळी खूण, असं असतं ना, 10ला परत वेगळी खूण. तर त्या पद्धतीने आकडे लिहिले जायचे. त्याच्यामध्ये अशी ती लांबलचक रेघांची माळ आणि मग त्याच्यात या राजाकडनं आलेली खंडणी, त्याच्यात या राजाकडनं आलेली खंडणी बेरीज करायला पाहिजे, तर आपल्या राजाला किती मिळाली कळेल ना, बरोबर की नाही. ते सगळे कारकून मोजदाद करण्याचं काम चाललं होतं. हा असा तिथे जाऊन उभा राहिला आणि ते सगळे एवढी कष्ट करून एवढी मोजदाद करतायत बघून त्याला हसू आवरेना. तो हसायला लागला. खजिनदाराला राग आला. खजिनदार म्हणाला, काय चाललंय, एवढं इथे महत्त्वाचं काम चाललंय आणि तुला हसायला काय होतंय, आम्ही एवढे सगळेजण त्रास घेतोय, एवढे मोठे मोठे संख्या मांडतोय मोजून. तो म्हणाला, एवढा त्रास घ्यायचीच गरज नाही, सोपं आहे हे. खजिनदार म्हणाला, गाठ माझ्याशी आहे, काय राजाच्या खजिन्यात काय गडबड झाली तर मुंडकं उडवून टाकीन सरळ तुझं. तो म्हणला, मुंडकं उडवायची गरज नाही, हे चालवायचं आहे फक्त, डोकं उडवायची गरज नाही, डोकं चालवायचं. म्हणजे काय करायचं म्हणे, मी सांगतो तुम्हाला, असं लोकांना तुमच्या कारकुनांना ओळीनी उभं करा नुसतं आणि एक एक जशी संख्या एक एक मोहर मोजा. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जसं लिहिता एकक स्थानावर पहिल्या माणसानी 10 बोटं मोडायची, बरोबर. ते झाल्यावर आपण दशकामध्ये 1 लिहितो, दुसऱ्या माणसानी त्याची 10 बोटं मोडली की यांनी 1 बोट मोडायचं. असं करत याची 10 बोटं मोडली की शतक स्थानावरच्या त्या माणसानी 1 बोट मोडायचं. शतक स्थानावरच्याची 10 मोडली गेली की 1000 वर्षांनी 1 बोट आपण असंच लिहितो ना, बरोबर. ही पद्धत, दशमान पद्धत त्यांनी तिथल्या तिथे त्या खजिनदाराला समजावून सांगितली आणि खजिनदाराचं खजिना मोजण्याचं काम सोपं झालंच. पण त्या खजिना मोजण्याच्या निमित्ताने त्यांनी गणिताला एक मोठी देणगी दिली दशमान पद्धतीची, बरोबर. आणि तो तुमच्याच वयाचा मुलगा होता. आणि आज पण मग ते ही पद्धत अरेबिक देशांमध्ये गेली, अरेबिक कंट्रीजमध्ये आज पण या पद्धतीला हिंद देशातला आसा त्यांनी शोधलेली पद्धत असं म्हटलं जातं. मी तुम्हाला मुद्दामच ही गोष्ट सांगितली की तुमच्यासारखी छोटी छोटी मुलंसुद्धा सहज विचार करता करता किती मोठा शोध लावू शकतात, तुमचे प्रश्न किती महत्त्वाचे असू शकतात, हे तुमच्या लक्षात यावं म्हणून ही मुद्दाम तुम्हाला गोष्ट सांगितली. आता आम्ही तर बडबडलो भरपूर, बरोबर. आता तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करायला पाहिजे आणि मग आपण एकत्र गप्पा मारता आहोत, त्याची उत्तरं पण शोधणार आहोत. तर आता मी विचारतो की तुमच्यापैकी सर्वात पहिले कोण येणार प्रश्न विचारायला. आणि आत्ताच सांगतो तुम्हाला, सुरुवातीला ना सगळेजण असं हे नाही तू विचार असं करतात, बरोबर आहे. आणि नंतर काय होतं, एकदा विचारायला लागले की प्रत्येकाला असं वाटतं मी पण विचारेन आणि मग अक्षरशः अशी इथे रांग लागते विचारणाऱ्यांची. शेवटी काय होतं, आम्हाला सांगायला लागतं की वेळ संपत आलाय, आता तुम्ही थांबायला हवं, कारण शेवटी तुम्हालाही काहीतरी पुढचे तास आहेत, आम्हालाही पुढचं आणि कुठेतरी जाऊन काही कार्यक्रम करायचा आहे, म्हणून थांबायला सांगायला लागतं. त्यामुळे आत्ता वेळ बाहेर घालवून नको आपण. ज्याला प्रश्न सुचेल त्यांनी पटकन या, हात वर करा, पटकन पुढे या आणि जरूर विचारा. आणि कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो, बरोबर. उत्तर कदाचित चूक असू शकतं पण प्रश्न कुठलाच चुकीचा नसतो, बरोबर. माझे नाव चंद्रकांत त्र्यंबक भोये. आपण जेव्हा वस्तू वरती फेकतो ती सरळच का खाली येते? आपण जेव्हा वस्तू वर फेकतो तेव्हा ती सरळच खाली का येते? मी असं म्हणेन की सर्वात पहिले त्याला म्हणेन की खरं म्हणजे तू छान बॉलर चांगला होशील, कारण तू बरोबर सरळ वस्तूवर फेकू शकतो. जर मी दगड असा फेकला तर तो सरळ खाली येत नाही, तो असा जातो, बरोबर आहे. पण जर तू अचूकपणे बॉल असा वर फेकू शकत असशील तर तुझं हाताचं कौशल्य एवढं आहे की खरोखरच तू बॉलर व्हायला हरकत नाही. पण आता हा झाला अर्धा भाग की तो सरळ खाली येतो. जर आपण सरळ टाकला तर, तिरपा टाकला तरी खाली तर येतोच, बरोबर आहे. का येत असेल खाली? त्याला आठवण येत असेल का आपली? बरोबर आहे, सांग. हा, ये ना इकडे आणि याच्याकडे बघून सांग, कॅमेराकडे
गुरुत्वाकर्षण बलामुळे. हा, गुरुत्वाकर्षण बलामुळे तो खाली येतो. आणि आता बघ, जेव्हा तू सरळ फेकतोस तेव्हा गुरुत्वाकर्षण बल कोणत्या दिशेने त्याला खेचत असतं? खाली, सरळ. त्यामुळे तो सरळ जर फेकला तर गुरुत्वाकर्षण त्याला सरळ खाली खेचतं, म्हणून तो कसा येईल खाली? सरळ खाली येईल. पण असा तिरपा फेकला तर काय होतं? तो असा पण जात असतो, थोडा या दिशेने पण जात असतो, त्यामुळे मग तो असा जातो. गुरुत्वाकर्षण बल खाली खेचतं, पण त्याच वेळेला तो असा मात्र जात राहतो, कारण गुरुत्वाकर्षण बल हे या दिशेने जाणारा वेग बदलत नाही त्याचा. बरोबर? शाबास. बघ, तूच तुझ्या याचं उत्तर छानपैकी शोधून काढला. आकाश निळे का दिसतं? सुंदर प्रश्न आहे. आणि आपण निळ्या आकाशाखालीच बसलेलो आहोत, त्यावेळेला हा प्रश्न आपल्याला विचारला गेला. मला फारच छान वाटतंय. आता गंमत अशी आहे की या प्रश्नाचं उत्तर काय करण्यासाठी आपण आणखीन कोणाला तरी उत्तर इकडे बोलूया. कोण येणार इकडे? प्रश्न त्यांनी विचारलाय, कोणीतरी येऊन इकडे आपण उत्तर शोधायला मदत करणार मला? माझे नाव रेखा पुंडलिक पालघे. आपण सगळेजण तर तेल लावतो, पण पाणी आणि तेल मिक्स केल्यावर तेल का वर येतं? बरं, हिने पुढचा प्रश्न विचारलाय. आधीच्या आपण असं करू, आधीच्या प्रश्नाचं उत्तर काढू. तू बस जागेवर, हरकत नाही, आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरं काढू. आता काय होतंय, माझ्या लक्षात आलंय की तुमच्याही कोणाला प्रश्न विचारायला हरकत नाही आहे, पण उत्तर द्यायला यायला इकडे थोडीशी भीती वाटते. प्रयत्न करते. शाबास, टाळ्या वाजवा, हिचं कौतुक करा. माझे नाव हिरकणी हेमराज वाघिरे. आकाशात म्हणजे ते ढग राहतं नाही का, त्याच्यामुळे दिसत. आकाशात ढग असतात त्याच्यामुळे दिसत. ढग असतात, पण आत्ता तर ढग नाही आहेत. पण काहीतरी आहे तिथे. तू म्हणते ते बरोबर आहे, तू योग्य दिशेने चालली आहेस. आत्ता काहीतरी आहे हवेत इथे. आपल्या इकडे पाशी पण ती गोष्ट आहे. असं केलं की आपल्याला ती आत अशी ऑक्सिजन, हवा. हां, हवा आहे तिथे. मग काय होतं, प्रकाश कुठनं येतो आपल्याकडे पृथ्वीला? सूर्याकडनं. जवळ धरणं. हां, सूर्याकडनं आला की काय पहिले त्याला कोण भेटते? हवा. हवेच्या कणावर आपटतात. बरोबर? आता आपण जर एखादा दगड घेतला, असा मारला भिंतीला किंवा चेंडू मारला फेकून, तर काय होतं? तो आपटून साईडला जातो. तसंच इथे होतं की ते प्रकाश किरण सूर्याकडनं जे येतात ते आपटून असे साईडला वेगवेगळ्या दिशांनी जातात. आणि ते जाताना गंमत होते. सगळे जे प्रकाशाचे किरण आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे किरण वेगवेगळ्या दिशांनी जातात. आत्ता सूर्य जेव्हा डोक्यावर किंवा इकडे आहे, आपल्याला इथे पण दिसतोय, आणि आता आकाश निळं दिसतंय, त्यावेळेला निळा रंग आपल्याकडे जास्तीत जास्त येतो. पण सर्व वेळ आकाश निळं दिसतं का? नाही. रात्री कसं दिसतं? काळं. आणि आणखीन एका रंगाचं दिसतं आपल्याला. केव्हा दिसतं ते? सायंकाळी दिसतं, असं पिवसट पिवळं ऑरेंज. हां, पिवळं केशरी वगैरे. बरोबर? कारण त्यावेळेला कसं असतं, सूर्य इकडे असतो, आपल्या डोळ्याच्या समांतर दिशेला असतो. त्यामुळे त्यावेळेला येणारे किरण जेव्हा हवेच्या वरती असणाऱ्या मॉलिक्युल्सवर रेणूंवर आपटतात, तेव्हा त्यातला ऑरेंज किंवा पिवळा आणि लाल आणि केशरी रंग आपल्या डोळ्यांकडे जास्त येतात, म्हणून आपल्याला ते त्या रंगाचं दिसतं. बरोबर? हिने मस्त उत्तर शोधून काढलंय. आपण टाळ्या वाटून नाव हिरकणी आहे तिचं. हां, शाबास. टाळ्यानी आपण तिचं कौतुक करूया. विचार. गावाकडे भगत असतात, ते लिंबूत हार टाकल्यावर लिंबू लालसर का पडतं? कुठली जादू नाहीये त्याच्यात, साधी गोष्ट आहे. लिंबामध्ये लिंबू खाल्ल्यावर कसं लागतं आपल्याला? गोड लागतं, कडू लागतं, आंबट. बरोबर? त्यामुळे लिंबात काय असतं? ऍसिडिक रसायन असतं. बरोबर? आम्ल रसायन असतं. ते हळदीवर जातं, त्याची हळदीशी रिॲक्शन होते आणि त्याचा रंग बदलतो. हळदीवर चुना टाकला तरी हळदीचा रंग बदलतो. माहिती आहे तुम्हाला? कुठला येतो रंग? बरोबर. तेव्हा कोणती दोन रसायनं मिसळली तर त्यांच्यापासून तिसरं रसायन बनलं, त्या तिसऱ्या रसायनाचा रंग आपल्याला दिसून येतो. आणि अशाच रीतीने हे केलं. पण
ती म्हणते ते बरोबर आहे की तो तुम्हाला सांगताना हे सगळं सांगेल का, सांगतो का तो अशी रासायनिक क्रिया होते? नाही, तो तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगतो. पण तुम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे की ही रासायनिक क्रिया आहे, त्यामुळे हा रंग बदलतो. हां पाणी तेल मिक्स तेल हां, पाण्याचा प्रश्न विचारला होता ना तो. हां, आता काय होतं की कुठलाही पदार्थ जेव्हा पाण्यात विरघळतो तेव्हा नक्की काय होतं ते आपण पाहूया. हां, तुम्ही सोनसाखळी वगैरे कधी खेळलाय का? असं हाताला हात धरून अडवायचं दुसऱ्याला. हां, तर तुम्हाला हाताला हात धरून असा खेळ खेळायला आवडतो की नाही? तसा पाण्याच्या रेणूंना सुद्धा खेळ खेळायला आवडतो. तो ते सुद्धा एकमेकाची अशी धरून साखळी बनवतात आणि एखादा रेणू दिसला वेगळ्या प्रकारचा की त्याला घेरतात. असा सोनसाखळीत कसं आउट करायला त्याला पकडतात तसं. उदाहरणार्थ आपण मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन असतो, त्यांना ते वेगळं करतात. ते वेगळं झालं की आपण म्हणतोय पाण्यात विरघळलं. बरोबर. आता हे विरघळणं कशावर ठरतं? तर ते जे रेणू असतात ते एकमेकाला किती घट्ट धरून आहेत आणि ते जड आहेत का हलके आहेत त्याच्याप्रमाणे होतं. तर होतं काय की जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा मिठातले दोन जे असतात सोडियम आणि क्लोरीनचे अणू ते सहजपणे बाजूला होतात. तेलात काय होतं, तेलाचे जे अणू असतात ते एकमेकाला जास्त घट्ट पकडतात, त्यामुळे तेल पटकन पाण्यात मिसळत नाही आणि तेल पाण्यापेक्षा हलकं असतं. पाण्यापेक्षा एखादी गोष्ट हलकी असेल तर ती पाण्यावर तरंगते का बुडते? तरंगते. आणि जड असेल तर बुडते. त्यामुळे तेल हलकं आहे, त्यामुळे ते पाण्यावर तरंगताना दिसतं. आपण असं खूप वेळ हलवलं आणि पुन्हा ठेवलं तरी थोड्या वेळी ते वर तरंगताना दिसतं आपल्याला. बरोबर. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. हां, ये. माझं नाव धनश्री हनुमंत खोटरे. माझा प्रश्न असा आहे का आपण सफरचंद घेतला, तो कापला, तोच सफरचंद अर्धा एक तासाने बघितला तो काळसर का पडतो? सफरचंद कापल्यावर काळसर का होतं असा तिचा प्रश्न आहे. सफरचंद कापून तुम्ही ठेवलं की त्या पृष्ठभागाची हवेशी क्रिया इंटरॅक्शन होते आणि म्हणून त्याचा तिथला रंग बदलतो. जे आत्ता सरांनी सांगितलं की लिंबू आणि चुना एकत्र आल्यावर त्याचा रंग बदलतो, तशी रासायनिक क्रिया तिथे होऊन रंग बदलतो वरच्या थराचा. तो बदलायचा आपल्याला नको वाटत असेल तर सफरचंदावर जर किंचित लिंबू पिळलं किंवा मीठ टाकलं तर सफरचंद काळं पडत नाही. आपल्याला एरवी पण असं दिसतं पदार्थाच्या पृष्ठभागाची हवेशी रिॲक्शन होते. आपली लोखंडी कढई घासून स्वच्छ ठेवली तरी दुसऱ्या दिवशी अशी लालसर झालेली दिसते ना, किंवा लोखंडी तवा, ती हवेशी झालेली क्रियाच असते त्याची. तसंच इथे सफरचंदाच्या बाबतीत होतं. व्हायचं नसेल तर आपण त्याला म्हणजे वेगळ्या लिंबू रस पिळल्यावर पण वेगळी क्रिया होणार, पण तेथे रंग बदललेला काळसर झालेला तुम्हाला दिसत नाही. सूरज पांढरा कांबडी, पाण्याला कलर का नसतो? जेव्हा एखाद्या पदार्थाचा रंग तुम्हाला दिसतो तेव्हा काय होतं? आता तुमच्या युनिफॉर्मचा कलर मला निळा दिसतोय तेव्हा नक्की काय होत असतं माहिती आहे? सूर्यप्रकाशाचं त्याच्यावर आपटून निळ्या रंगाचे किरण परत येऊन माझ्या डोळ्यात जात असतात. आता माझ्या साडीचा रंग तुम्हाला हिरवा दिसतोय म्हणजे काय, ते हिरव्या रंगाचे किरण परावर्तित होऊन तुमच्या डोळ्यापर्यंत पोचतायत म्हणून तुम्हाला तो इथे हिरवा रंग दिसतोय. पाण्यामधून प्रकाश आरपार जातो. पाणी पारदर्शक आहे, कुठल्याच रंगाचे किरण परावर्तित होत नाही, त्यामुळे पाण्याला पण रंग नाही असं आपल्याला वाटतं. क्वचित तुम्ही काही वेळेला पाहिलं असेल पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी असतं तेव्हा खाली तेव्हा तसा हे दिसतो, किंवा कधीतरी कुठे असे एखाद्या तलावामध्ये खाली शेवाळ असेल ते हिरवट रंगाचं पाणी वाटू शकतं. पण पाण्याला असं त्याचा रंग नाही, खालच्या ह्याच्यामुळे बदलू शकतो, पण प्रकाश आरपार जातो, पारदर्शक आहे. आता मीच एक प्रश्न विचारू का? आणखीन बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातनं प्रकाश आरपार जातो. बरोबर आहे. त्यातली एक गोष्ट तर आता इथे आहे आणि ती प्रकाश आरपार जाऊ देते म्हणून तुम्ही मला दिसताय आणि मी तुम्हाला दिसतोय. कोणती गोष्ट आहे ती? हवा. बरोबर. हवेतनं पण प्रकाश आरपार जातो. अशा पुष्कळ गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला ते. आणखीन एक गोष्ट आहे अशीच इथे तुम्हाला, आणखीन एक गोष्ट आहे की ज्यातनं प्रकाश पारदर्शक जातो ती तुम्हाला दिसतीये इथे, काच. बरोबर. आणि म्हणूनच आपण चष्म्यासाठी काचेचाच वापर करतो ना, पारदर्शक असल्याशिवाय नाही तर आपल्याला दिसणार नाही. बरोबर. चला पुढचा प्रश्न ये. माझे नाव कविता शंकर मावळे. माझा प्रश्न आहे, आपण जर एखाद्या ग्लासात पाणी घेतला आणि त्याच्यात निंबू टाकलं तर तो निंबू तळाला जातो
आणि त्याच पाण्यात जर आपण नमक टाकलं तर तो निंबू टाकलं तर तो निंबू वरती का तरंगतो? थांब ना, तुलाच मी प्रश्न विचारणार आहे. आपण नमक टाकतो, हा, ते नमक हलकं असतं का जड असतं पाण्यापेक्षा? पाण्यात टाकलं असं, पाणी घेतलं ग्लासात, चमचाभर त्यात नमक टाकलं तर ते पाण्यावर तरंगतं का बुडतं? बुडतं, बरोबर. म्हणजे ते पाण्यापेक्षा जड आहे आणि ते आपण जर विरघळवलं तर एक जड गोष्ट पाण्यात आल्यामुळे पाण्याची घनता वाढते, म्हणजे तेवढ्याच आकाराच्या पाण्याचं वजन जास्त होतं आणि जी गोष्ट पाण्यापेक्षा जास्त वजनाची ती बुडते, कमी वजनाची ती तरंगते. आता आधी लिंबू जेव्हा बुडत होतं तेव्हा त्याचं वजन किंचित पाण्यापेक्षा जास्त होतं, पण मीठ टाकल्यावर काय झालं, पाणी किंचित जड झालं, त्यामुळे त्यांनी लिंबाला उचलून धरलं. म्हणजे तेच लिंबू एकदा बुडतं एकदा तरंगतं, याच्यावरनं पाण्यात काय फरक पडला हे आपल्याला कळलं. मीठ टाकल्यावर ते किंचित काय झालं, हलकं का जड? जड झालं, बरोबर. माझे नाव दौलत नारायण पसाळे, मी आता 10वी शिकतो. प्रकाशाचे परिवर्तन का होते? आता उत्तर पण तूच शोधणार आहे. हां, बॉलनी खेळतो का? बॉल असा घेतला भिंतीवर मारला तर काय होतं? भिंत सरळ जात राहतो, परत येतो, आपटून परत येतो, बरोबर आहे. तेच होतं, प्रकाश सुद्धा असा जातो, आपटतो आणि परत येतो, त्यामुळे परावर्तन होतं. एखाद्या गोष्टीला अडथळा आला की ती विरुद्ध दिशेने ढकलली जाते आणि मग तसंच प्रकाशही विरुद्ध दिशेने ढकलला जातो आणि त्यामुळे त्याचं परावर्तन होतं. हां, माझे नाव हिरकणी हेमराज वाघेरे. माझा प्रश्न असा आहे की जिवंत माणूस पाण्यात बुडतो आणि मेलेला माणूस पाण्यात का तरंगतो? याचं उत्तर अगदी खरं सांगायचं झालं तर जिवंत माणूस पाण्यावर का बुडतो, पाण्यात का बुडतो? एक तर प्रत्येक माणूस बुडतो का? नाही. पोहता येत असेल तर बुडत नाही. पण का बुडतो आणि का बुडत नाही याचं खरं कारण हे आहे. खरं तर जे लिंबाबाबत मागाशी सांगितलं ना, तशीच माणसाची पण स्थिती आहे. माणसाचे जे वजन आहे ते तेवढ्याच आकाराच्या पाण्याच्या वजनापेक्षा किंचित कमी आहे खरं तर. त्यामुळे आपण असा जर पूर्ण श्वास घेतला आणि असं बांधवर करून असे उभे राहिलो पाण्यात तर खरं म्हणजे आपण तरंगू. पण काय होतं, जर आपल्याला पोहता येत असेल तरच असले प्रयोग आपण करतो आणि करणं शहाणपणाचंच आहे, नाही तर नाही. आणि जेव्हा पोहता येत नसताना तेव्हा तो माणूस घाबरतो. घाबरला की वेडेवाकडे हातपाय मारायला लागतो, ओरडायला लागतो, त्याच्या नाकातोंडात पाणी जातं आणि तो पाण्यापेक्षा जड बनतो, त्या आत फुफ्फुसात आणि याच्यात पाणी जाऊन, त्यामुळे तो बुडतो. याच्यावरनं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे पोहायला शिकायचं आणि मगच पाण्यात उतरायचं. येत नसताना पोहताना उगाचच आपला उडी मारली गेलो आम्ही मजा येईल म्हणून हा प्रकार करायचा नाही. आणि दुसरं, तुम्ही पाण्यात चुकून जरी पडलात तरी हे व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही. उलट श्वास घ्या आणि शक्यतो हातपाय हलवून पाण्याच्या वर राहायचा प्रयत्न करा. माझे नाव सुरज पांडुरंग कांबळे. आपण जर पाण्यात एखाद किलोचा सर वजन टाकितलं तर बुडतं आणि कडे ठेवल्यावर का नाही बुडत? आता पुन्हा आपण बघायच्याच पद्धतीने पाहू. पाण्यात दगड टाकला तर बुडतो, कारण त्याचं वजन तेवढ्याच आकाराच्या पाण्यापेक्षा जास्त असतं, बरोबर. आणि जर आपण पाण्यात लाकूड टाकलं तर तरंगतं का? तरंगतं, कारण ते हलकं असतं. आपण कढईला जेव्हा असा आकार देतो ना आणि ती अशी ठेवतो तेव्हा काय होतं, ती बाजूला पाणी जास्त सारते, बरोबर आहे. ती पण जर कढई घेतली पूर्णपणे खाली पाण्याच्या नेली, पाणी भरू दिलं त्याच्यात, तर ती बुडते का? ती बुडते, कारण कढईचं वजन तेवढ्याच आकाराच्या कढईचं वजन जास्त असतं, पण ती अशी ठेवल्यामुळे ती तरंगू शकते, कारण ती बाजूला पाणी ढकलते या आकारामुळे. म्हणून तो होडीचा आकार सुद्धा असा ठेवतात, बरोबर आहे. आणि म्हणून होडीमध्ये नेहमी एक सांगतात की होडीत एका बाजूला फार जाऊ नका, कारण जर तुम्ही त्या बाजूला ती होडी कलंडेल, त्यात पाणी भरेल आणि जसं कढई खाली गेली तशी होडीसुद्धा खाली जाऊ शकते. म्हणून ती काळजी घ्यायला लागते की असे कधीतरी सगळेजण मित्रमैत्रिणी फिरायला गेले तर एकाच बाजूला अरे अरे ती गंमत दिसते करून जायचं नसतं. आपण काही जण या बाजूला आणि या बाजूला राहायचं, म्हणजे होडी बुडत नाही, हे सुद्धा आपल्याला यातनं कळतं. माझे नाव मोनिका खंडू पालवे, इयत्ता 10वी. माझा प्रश्न असा आहे की तारे
दिवसा का दिसत नाही? तारे दिवसा का दिसत नाही त्याचं खरं कारण हे आहे की खरं म्हणजे आत्ता इथे तारे आहेत वरती, पण काय होतं की एखाद्या गोष्टीचा प्रकाश खूप जास्त असेल आणि दुसऱ्या गोष्टीचा त्या तुलनेत खूपच कमी असेल तर आपल्याला ती गोष्ट दिसतच नाही, असं होतं. त्यामुळे सूर्य ज्या वेळेला उगवलेला असतो त्यावेळेला आपल्याला दिसत नाही, पण तारे दिवसा असतात. काही वेळेला ग्रहणाच्या वेळेला सूर्य झाकला गेला तर त्यावेळेला तारे आजूबाजूला दिसू शकतात. आता तर तारे दिसण्याला आणखी एक शत्रू आलाय, तो म्हणजे दिवे. आपण एवढे दिवे रस्त्यावर लावतो, घरातनं लावतो, ठिकठिकाणी हे करतो की त्या प्रकाशाच्या तुलनेत सुद्धा आपल्याला फारसे तारे दिसत नाहीत. मुंबईमध्ये मी जिथे राहतो तिथे 1 किंवा 2 तारे दिसतात, बाकी चंद्र आणि सूर्य हेच दिसतात. आणि ते तारे सुद्धा अगदी वरती असतील तर बाजूला असताना पुन्हा ते दिसेनासे होतात, कारण मुंबईचा प्रकाश त्याला झाकून टाकतो. माझे नाव तुषार मनोहर भांगरे. आपण जेव्हा चेंडूवर फेकतो तेव्हा तो खाली येतो, विमान एवढी जड राहते ते कसं खाली येत नाही? चांगला प्रश्न आहे. एखादा कागद घेऊन आपण पाहू शकतो याची गंमत कशी आहे. जर मोठा असेल असा A4 आपण कागद आणूया आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच शोधशील. हां, तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊ आणि मग कागदाकडे वळूया. माझे नाव सुनीता उत्तम फसाळे. माझा प्रश्न असा आहे की पाऊस येतो, नद्या वाहतात, वाहता वाहता पाणी खडूळ होतं, तर मग ते वाहतं खडूळ पाणी नितळ कसं काय होतं? वाहतं गढूळ पाणी नितळ कसं होतं याचं कारण असं आहे की नदी जशी पुढे जाते, पाणी वाहत पुढे जातं, तसं नदी त्या ठिकाणाहून वाहिल्यामुळे तिचं पात्र मोठं बनलेलं असतं आणि या मोठं बनलेल्या पात्रामुळे तिथे पाणी संथ गतीने जायला लागतं. पाणी गढूळ का झालेलं असतं तर वेगाने ते जायला लागलेलं असतं, त्याच्यात माती मिसळते. आपण घरी सुद्धा करून पाहू शकतो की थोडीशी माती घेतली आणि ती जर बादलीभर पाण्यात टाकली आणि वेगाने ढवळलं तर ते पाणी पण गढूळ दिसतं, बरोबर आहे. पण तेच थोड्या वेळ राहू दिलं तसंच संथ तर ती माती हळूहळू खाली बसते आणि पाणी स्वच्छ झालेलं दिसतं, बरोबर आहे. तेच नेमकं होतं की ते हळूहळू पुढे जाते तशी ते पाणी नितळ होत जातं. पण प्रत्येक पाणी असं नितळ होऊ शकतंच असं नाही. त्या पाण्यात जर अतिशय घाणेरडे पदार्थ सोडले असतील कारखान्यांनी तर ते वाहत जातात आणि आपण त्याला काय म्हणतो? प्रदूषण, बरोबर. तर ते प्रदूषण झालं असेल तर रंग नद्यांचे खराब होतात, हे होतात. म्हणून प्रदूषण टाळलं पाहिजे आणि पाणी आपलं स्वच्छ राखलं पाहिजे, कारण तो आपला हक्क आहे स्वच्छ पाणी मिळणं, बरोबर. आता कागद आलाय त्यामुळे थोडा उशीर झालेलो विमान आता सुटेल. हे बघ, हे आता कागद असा पकडणार, कागद असा पकडून आता मी त्याला सांगणार आहे ह्याच्यावर फुंकर मारायची. मी पण मारणार आहे, तो पण मारणार आहे आणि तुम्ही साईडने कागदाचा आकार कसा दिसतोय बघा. ओके, 1 2 3. काय झालं? वरून मी फुंकर मारली, दिसलं तुम्हाला सगळ्यांना का परत करू? तू पण कर. दोघांनी फुंकर मारल्यावर दिसला कागद? वरून फुंकर मारली, काय झालं? कागद खाली गेला का वर आला? वर आला. फुंकर मारून वरून फुंकर मारून कागद वर का आला? काय झालं? हवेच्या दाबामुळे. पण वरून तर मी फुंकर मारली म्हणजे मग काय झालं? तिथली हवा बाजूला झाली वेगाने आणि त्याच्या तुलनेत खालचा दाब जास्त राहिला हवेचा, बरोबर. फुंकर मारून मी वरची हवा बाजूला केली म्हणून खालून ती कागद उचलला गेला. पण आता त्या कागदाचा जो आकार आहे ना तो असाच ठेवायला लागला आपल्याला, बरोबर आहे. नुसता एखादा सरळ असा कागद धरला आणि त्याच्यावरनं फुंकर मारली तर तो वर जाणार नाही. असं का होतं? तर हा असा आकार जो असतो वाकलेला, त्यामुळे हवा पुढे जाते तशी ती पसरत जाते. एवढीच आकाराची हवा पसरल्यामुळे तिचा दाब कमी होतो आणि खालच्या हवेचा दाब तेवढाच असल्यामुळे ती उचलली जाते, बरोबर. असा जर आकार केला तर वर उडू शकतं. ते वर दाब खालच्या दिशेने वरचा दाब भारी होतो आणि तो उचलून धरतो त्याला. विमानाच्या पंखांमध्ये हीच रचना केलेली असते. विमानाचे जर पंख बारकाईने पाहिले तर त्यांचा वरचा आकार असा असतो आणि खालचा आकार सरळ असतो. हा जो आकार येतोय ना वरून असा आणि खाली सरळ, तसा विमानांच्या पंखांना आकार दिलेला असतो. त्याला एरोफॉईल असं नाव म्हणतात.
आणि त्यामुळे ते विमान उडू शकतं. आणि साधारणपणे 125 वर्षापूर्वी लोकांना काही पटायचं नाही की हवेपेक्षा जड असणार असं विमान सहजपणे उडू शकेल. त्यामुळे इंग्लंडमध्ये सुद्धा तिकडचे मोठमोठे H.G. वेल्स सारखे वगैरे लोक होते, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं छे हवेपेक्षा जड वस्तू उडू शकणार नाही. पण त्यावेळेला एक भारतात संशोधक होता, आपला भारतीयच होता, तळपदे नावाचा. त्याचा याच्यावर विश्वास होता की मी असं आकाराने एक पंखा लावून विमान बनवेन. त्यांनी विमान बनवलं आणि लोकमान्य टिळक आणि इतर अनेक प्रतिष्ठित लोकांना बोलवून एकदा त्याचा चौपाटीवर प्रयोग पण करून दाखवला. त्याचं बातमी पण आली होती केसरीमध्ये, ती पण आज त्याचं कात्रण आहे. आणि तो त्यांनी राईट बंधूंच्या 5 वर्ष आधी प्रयोग यशस्वी केला होता. त्यामुळे खरं पहिल्यांदा विमानाचा शोध एका भारतीयाने लावला होता. पण दुर्दैवाने आपला देश त्यावेळेला पारतंत्र्यात होता. ब्रिटिशांनी त्या माणसाला काहीही उत्तेजन दिलं नाही आणि अमेरिकन सरकारने मात्र राईट बंधूंना $10 कोटी दिले आणि सांगितले की हे विकसित करा आणि आम्हाला विमान तयार करायचं तंत्रज्ञान बनवून द्या. त्याप्रमाणे त्यांनी ते बनवलं आणि आज इतिहासात लिहिलं जातं की राईट बंधूंनी याचा शोध लावलाय. प्रत्यक्षात आपल्या इथे पहिल्यांदा हा शोध लागला होता. माझे नाव पूजा सीताराम बेंडकोळी. मी इयत्ता 8वीत शिकते. माझा प्रश्न असा आहे की आपण सूर्याकडे पाहिले की आपण का बघू शकत नाही? पण का बघू शकत नाही? आपल्याला बघावं असं वाटतं का खूप वेळ सूर्याकडे? खरं म्हणजे सूर्याकडे असं खूप वेळ नुसतं डोळे बंद करून तरी बघावं असं वाटतं? नाही वाटत आपल्याला. काय होतं बरं? आपल्या डोळ्याला त्रास होतो, बरोबर आहे. आणि आपल्याला सगळं दिसतं त्याच्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये काय असतं? एक लेन्स असतं, भिंग असतं, त्याने प्रकाश एकत्र केला जातो, बरोबर आहे. कधी हे पाहिलं? एक कागद घ्यायचा, त्याच्यासमोर भिंग धरायचं आणि सूर्याचा प्रकाश त्याच्यावर टाकायचा. काय होतं? पाहिलंय कोणी करून? कागद घेतला आणि भिंगाने सूर्याचा प्रकाश त्याच्यावर एकत्रित केला. काय होतं? आग लागते, बरोबर. त्या कागदाला आग लागते. आपल्या डोळ्याला पण असं जर आपण पाहत राहिलो तर त्या भिंगामुळे प्रकाश एकत्र होऊन आपल्या आतल्या त्या पटलावर ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं त्याला इजा होईल. म्हणून आपल्या शरीरात अशी यंत्रणा आहे की ताबडतोब आपल्या डोळ्याला सुरक्षित करण्यासाठी 2 गोष्टी ताबडतोब हे होतात. एक म्हणजे आतमध्ये एक बाहुली नावाची यंत्रणा असते, तिला इरिस किंवा बाहुली म्हणतात मराठीत. ती लहान मोठी अशी होते आणि ती पटकन लहान होऊन बंद करते आत प्रकाश जाणं. आणि दुसरं आपण डोळे पण मिटून घेतो, त्यामुळे हे होतं. पण आणखीन एक गंमत होते की काही वेळेला असं बाहेर खूप प्रखर प्रकाशाकडे पाहिलं, नंतर आपण आत गेलो आणि असं असं डोळे केलं तरी सुद्धा आपल्याला असं असं काहीतरी दिसतं समोर. पाहिलंय कधी? काय होतं ते की आपल्या डोळ्यावर क्षणभर तरी प्रतिमा पडलेली असते आणि ती जाईपर्यंत आपल्याला तिथे तेजस्वी असं काहीतरी दिसत राहतं. पण आपण का पाहू शकत नाही? तर आपल्या डोळ्याच्या सुरक्षिततेकरता. म्हणून वेल्डिंग वगैरे चालू असेल तर तिथे सुद्धा पाहायचं नसतं आपण, त्यांनी डोळ्याला त्रास होतो. आणि वेल्डिंग करणारे लोक असतात ते अशी डार्क हे घेतात समोर काच की ज्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याला त्रास होणार नाही. माझं नाव शैलेश कांतीलाल महाले. मी इयत्ता 8वीत शिकतो. माणसांच्या अश्रूमध्ये कोणतं संयुग असतं? अश्रूंचं कुठलं संयोग? अश्रूंमध्ये बरीच संयुग असतात, जैव संयुग. किंचित त्यांची चव खारट असते. म्हणून आपल्याला जर डोळ्यातले अश्रू आपण हे करून पाहिले तर ते आपल्याला खारे असतात. त्याचं मुख्य कारण हे आहे की खरं अश्रू हे तेव्हाच आपल्या डोळ्यात येतात ज्यावेळेला आपण दुःखी होतो आणि रडायला लागतो, तेव्हा खूप अश्रू येतात. किंवा डोळ्यात काही गेलं तर. पण एरवीसुद्धा आपल्या डोळ्यातनं सतत अश्रू वाहत असतात आणि ते वाहून काय करत असतात तर आपला डोळा उघडा असतो. शेवटी तू हे पाहिलंच कधी? अशी एखादी वस्तू ठेवली आणि 8-10 दिवस हात पण लावला नाही त्याला तर त्यात धूळ जमते, पाहिलंय? तशी धूळ आपल्या डोळ्यात सुद्धा सतत जमा होत असते, बारीक बारीक कण. पण त्याने आपल्या डोळ्याला अडथळा होईल म्हणून ते धुवून टाकण्याचं काम ते अश्रू करत असतात. आणि त्यामुळे अश्रू येतात, पुन्हा आत आपण ते शोषून घेतो, पुन्हा बाहेर जातात. आणि जर आपण कुठेतरी वादळात किंवा धुळीच्या याच्यात सापडलो तर नंतर आपल्या लक्षात येईल असे कणकण आपल्याला इथे जाणवतात. ते त्यामुळे पण आपला डोळा सुरक्षित राहतो. माझे नाव मनीषा प्रकाश घटके. मी इयत्ता 10वीत शिकते. माझा प्रश्न हा आहे की आपण एखादा बर्फ हातात घेतला तर तो जड लागतो, तोच बर्फ पाण्यात टाकला तो
वर का तरंगतो? बर्फ एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते म्हणजे ती तेवढ्याच आकाराच्या पाण्यापेक्षा हलकी आहे, बरोबर. पण आपल्याला जड वस्तू म्हणजे आपण खूप मोठा गोळा घेतला बर्फाचा तर आपल्याला जड वाटतो, छोटासा तुकडा घेतला तर वाटत नाही. त्यामुळे हे पण होतं काय की बर्फ गार असल्यामुळे उचलताना आपल्याला किंचित अवघड वाटतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की तो फार जड आहे म्हणून. नाही एखादा जर खूप माणूस बोर करायला लागला ना करत लेक्चर देत तर आपल्याला वाटतं ना किती झाली, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अरे संपत कसं नाही वेळ. तसं ते होतं की आपल्याला तो फार जड वाटतो म्हणजे आपल्याला त्रासदायक झाल्यामुळे वाटतो, पण त्याचा वजन थोडंच बदलणार आहे आपण हातात घेतल्यावर आणि पाण्यात टाकल्यावर. त्याचं वजन तेवढंच असतं, आपल्याला ते वाटतं जास्त गारपणामुळे. माझं नाव शैलेश कांतीलाल महाले. माणसाला व्यसनाची तलब का लागते? त्याला का लागते सांगतो तुला. काय आहे तुला हे माहिती आहे ना की माणूस आपले खूप पूर्वीचे पूर्वज कोण होते, प्राणी कोण होते, माकड, बरोबर. आणि त्यांच्यापासून आपली झाली उत्क्रांती, बरोबर. तर ही उत्क्रांती होण्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये काय होतं, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि आपल्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट निर्माण झाली ती कोणती आहे सांग ना तूच जोरात. मेंदू. हा, तर तो मेंदू आहे त्याच्यामध्ये जागा कमी आणि कामं खूप जास्त अशी अवस्था आहे. त्यामुळे मेंदूमध्ये काय केलं जातं की एकाच केंद्राकडे अनेक कामं, केंद्र म्हणजे बऱ्याच पेशी एकत्र असतात जिथे, त्याच्याकडे अनेक कामं सोपवली जातात. आता खरं म्हणजे असं आहे की आता तू मला सांग, जर असं छान मस्त जेवण झालं तर चांगलं वाटतं का? असं मस्त काहीतरी गारगार सरबत प्यायलं चांगलं वाटतं का? मस्त झोपलं तर छान वाटतं, बरोबर. या सगळ्या गोष्टी छान का वाटतं? कारण त्या आपल्या जगायला मदत करतात. आपण जर उपाशी खाल्लं आणि आपल्याला असं वाईट वाटायला लागलं तर आपण खाऊ का पुन्हा? नाही. त्यामुळे जगण्यासाठी ती जी तृप्ती आहे किंवा तो आनंद आहे तो यायला हवा आणि तो येण्यासाठी एक केंद्र असतं मेंदूत. त्या केंद्राला आनंद केंद्र असं म्हणता येईल. हां, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद होते. आता होतं काय की हे एक केंद्र आहे तेच मेंदू अनेक गोष्टींसाठी वापरतो. त्यामुळे एखादा आता व्यसन कशाला म्हणतात, एखादा माणूस जर दारू पित असेल तर किंवा तंबाखू खात असेल तर या गोष्टी खाल्ल्याने काय होतं की त्या जेव्हा तुमच्या पोटात जातात तेव्हा त्यातनं ते पोटातनं रसायनं बाहेर पडून रक्तातून त्या केंद्राकडे जातात आणि त्याच केंद्रात माणसाला असं तात्पुरतं काहीतरी बरं वाटतंय असं वाटायला लागतं. कायम बरं वाटतं का? नाही. पण तू एखादी चांगली गोष्ट केली तर तुला तात्पुरतं बरं वाटतं का? नाही. तुला कायम बरं वाटत राहील, बरोबर आहे. तर तसं आहे की चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याला कायम बरं वाटतं, पण ह्या अशा गोष्टी असतात ना त्याने आपल्याला तात्पुरतं बरं वाटायला लागतं त्या केंद्रात. आणि मग माणसाला काय वाटतं, माणूस हा असा आहे. आता तुला जर सांगितलं की इकडून त्या तिकडे जायचं आहे तर तू असा, आता इथे मुलं बसले त्यामुळे असा जो असा असशील, बरोबर आहे. पण मैदान मोकळं आहे, समजा तू इथे आहेस आणि तुला सांगितलं इकडे आहे, तू असा आणि असा जाशील का असा जाशील? सरळ जाशील, बरोबर. शॉर्टकटने जाशील आपण म्हणतो त्याला. तर तसा मेंदू सुद्धा शॉर्टकट शोधायला पाहतो की तात्पुरतं काहीतरी मी चहा प्यायला बरं वाटलं, कॉफी प्यायली बरं वाटलं, तंबाखू खाल्ली बरं वाटलं, दारू प्यायली बरं वाटलं, तात्पुरतं शॉर्टकटनी जायला पाहतो माणूस त्या आनंदाकडे. आणि त्या शॉर्टकटचं व्यसन लागतं म्हणजे पुन्हा पुन्हा ते करावं असं वाटतं. त्या केंद्रामुळे ते व्यसन लागतं. आता हे व्यसन टाळायचं असेल तर सर्वात चांगली गोष्ट कोणती? ती म्हणजे लागण्याआधीच थांबायचं. कारण हे तात्पुरतं आहे, हे काही कायमचा आनंद देणार नाही. तुम्ही शिकलात आणि मोठे झालात तर तुम्हाला कायमचा आनंद वाटेल त्याचा, बरोबर आहे. कोणीतरी उद्या समजा तू कलेक्टर बनलास नाशिक जिल्ह्याचा, केवढा आनंद होईल, तुझ्या आईबाबांना होईल, तुला होईल, बरोबर आहे. असं कोणीतरी जर मोठा झाला किंवा सायंटिस्ट बनलात तुम्ही, तुम्हाला आनंद होईल, बरोबर आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घकाळ प्रयत्न करायला लागतात, पण तो टिकणारा आनंद मिळतो. आणि हा शॉर्टकट टाळायला हवा. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असे लोक भेटतात, अरे घे ना तू, रे घाबरट, रे तू बावळट, तू काही पित नाही असं म्हणतात. आणि तरुण मुलांना असं वाटतं नाही मी प्यायला पाहिजे, फार शहाणा ठरलं पाहिजे. असं नाही आहे. असं करणारी माणसंही वाईट मार्गाला तुम्हाला लावत आहेत. ते स्वतः खड्ड्यात पडलेत, तुम्हाला हौसेने खड्ड्यात ओढतायत. हे लक्षात ठेवायचं
त्यामुळे तंबाखू असो, दारू असो किंवा अन्य सुद्धा हल्ली खूप गोष्टी मिळतात, बरोबर आहे? ऐकलीस काही नावं अशी? कोणती? विमल, तंबाखू, हां दारू. हां, तर अशा सगळ्या गोष्टी टाळायला हव्या. कोणी आपल्याला किती सांगितलं हे फार चांगलं आहे, मुळीच ऐकायचं नाही. लक्षात ठेवायचं की चांगल्या गोष्टी करणं महत्त्वाचं, त्या कायमचा आनंद देतात. या गोष्टी वाईट आहेत, तात्पुरता आनंद देतात. आणि कारण एकदा टाळलं सुरुवातीलाच तर तुम्ही वाचताय. मराठीचं एक नाटक आहे, तुम्ही कुठे जर लायब्ररीत पुस्तक मिळालं तर पहा, त्याचं नावच आहे गडकरींच्या नाटकाचं एकच प्याला. त्यांनी काय म्हटलंय की पहिला एक प्याला आपण पितो जेव्हा दारूचा, तो प्यायल्यावर तुम्ही अडकता त्याच्यात. पहिलाच प्याला नाही म्हणून म्हणायला हवं. त्या कुठेही जर कोणी तुम्हाला असं काही सांगत असेल वाईट करायला, आपल्याला तर कळतं, बरोबर आहे? तुला आत्ता मी जरी विचारलं की कुठल्या वाईट गोष्टी आहेत, तू पटापटा सांगितलं, तर त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. कारण एकदा त्या आपल्या मेंदूतल्या केंद्राला आपण वाईट सवय लावली की ते चांगल्या गोष्टी नाही, जी वाईट गोष्टींकडे वळत राहील. म्हणून सावध राहायचं. माझे नाव कविता शंकर मवळे. माझा असा प्रश्न आहे की दारूमध्ये असं काय असतं ज्यामुळे नशा येते? दारूमध्ये इथाईल अल्कोहोल नावाचं एक रसायन असतं, जे रक्तातनं मगाशी सांगितलं जे केंद्र तिथे जाऊन पोचतं आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फार छान वाटतं. किंवा ॲक्च्युली त्यांनी काय होतं की तात्पुरतं तुम्हाला आजूबाजूला काय घडतंय हे नीट कळेन असं होतं आणि तुम्हाला असं वाटतं की आपण सगळी दुःख विसरलो. ती दुःख होती तिथेच होती, तशीच आहेत आणि ती पुन्हा तुम्ही शुद्धीवर आल्यावर तुम्हाला तसाच त्रास देणार आहेत. पण तात्पुरतं तुम्हाला वाटतं की फार एकदम मी सगळ्यापासून दूर झालो आहे. हा त्या रसायनाचा परिणाम असतो. ती दुःख तर राहतात, शिवाय दारू पिऊन तुम्ही आणखीन त्या दुःखात भर टाकत असता. कारण तात्पुरता दुःखांचा विसर पडतो, पण दारू पिऊन तुम्ही एक नवीन दुःख त्यात भर टाकत असता. कुठलाही प्रश्न असा नुसता विसरून जाऊन सुटत नाही. माणसाला प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही प्रश्नांचा सामना करावा लागतो. पण त्याच्यावर काय उपाय करता येईल? कोणी आपले चांगले मार्गदर्शक असतील, शिक्षक असतील, कोणी वडीलधारे असतील, नातेवाईक असतील, मला बाबा हा प्रॉब्लेम आहे असं असं वाटतंय, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून योग्य मार्गाने ते प्रॉब्लेम सुटू शकतात. पण दारू पिऊन कधीही कोणाचाही प्रॉब्लेम सुटत नाही. कुठलंही व्यसन करून किंवा प्रॉब्लेम वाढतात आणि म्हणून ह्या व्यसनांपासून दूर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझे नाव तुषारचंद्र महाले. माणसाला करंट बसतो, पक्षाला का करंट नाही? छान प्रश्न आहे, बरोबर. तर आपल्याला करंट बसतो, शॉक लागतो, बरोबर. तेव्हा काय होतं याची जर आपण नीट आठवण करून पाहिली तर आपण कुठल्या तरी विजेच्या एखाद्या तारेला वगैरे हात लावलेला असतो चुकून किंवा सॉकेटला, पण आपण उभे कुठे असतो? जमिनीवर. त्यामुळे होतं काय की तिथे जे व्होल्टेज असतं त्यामुळे आपल्या शरीरातनं प्रवाह वाहतो. जसं तारेतनं विजेचा प्रवाह वाहतो तसा आपल्या शरीरातनं सुद्धा विजेचा प्रवाह वाहतो. आणि हा विजेचा प्रवाह वाहताना आपल्या ह्याच्यात जे नर्व्स किंवा मज्जातंतू किंवा चेतातंतू म्हणतात ते असतात, त्याच्यातून जास्त वेगाने वाहतो. कारण त्यातले संदेश हे विजेच्या रूपाने मेंदूकडून इकडून तिकडे जात असतात आणि त्याच्यात अचानक एकदम अनपेक्षित करंट आल्यामुळे आपल्याला शॉक बसल्यासारखं वाटतं. पण पक्षी जेव्हा असा बसतो तेव्हा तो दोन्ही पाय त्या एकाच तारेवर ठेवून बसलेला असतो. त्याचा जमिनीला किंवा अन्य कुठल्याही गोष्टीला स्पर्श होत नसतो. त्यामुळे त्याचा तात्पुरतं व्होल्टेज वर जातं त्या शरीराचं, पण प्रवाह वाहत नाही. कारण प्रवाह वाहण्यासाठी हाय व्होल्टेज आणि ग्राउंड याला जोडलेला असायला हवं. ते तो वर बसतो म्हणून होतं. त्यामुळे तसं असेल तर शॉक बसत नाही. म्हणून बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल इलेक्ट्रिकचं रिपेअर वगैरे करायला लोक येतात तेव्हा पायात काय घातलेलं असतं त्याने? मोठ्या चप्पल नाही, बूट असतात रबरी, बरोबर. तर तसे वेगळे बूट घालून त्यातनं प्रवाह जात नाही असे घालून मगच ते स्पर्श करतात. त्यामुळे त्यांच्याही शरीरातनं मग करंट वाहत नाही आणि ते सुरक्षित राहतात. माझे नाव प्रियांका मोतीराम खोटरी. माझा प्रश्न असा आहे की जहाज पाण्यावर कसं तरंगतं? त्याच्यामध्ये कितीच भार असतो, वजन असतं, तरी पण जहाज पाण्यावर कसं तरंगतं? कारण जहाजाचा आकार असा केलेला असतो, बरोबर. पण किती वजन असलं तर पाण्यावर तरंगतं असं नाही आहे. काही जादूची गोष्ट नाही आहे जहाज. म्हणजे जहाजाच्या बाजूला जर तुम्ही कधी गेलात ह्याच्यात तुम्हाला संधी मिळाली पाहायची किंवा ह्याच्यात सुद्धा पाहता येईल तुम्हाला, आपल्याकडे एखादं काही पुस्तक असेल त्याच्यावर किंवा नेटवर, की अशा रेषा दाखवलेल्या असतात
की या अमुक इतक्यापर्यंत भरलं की याचं वजन इतकं, अमुक इतकं भरलं की इतकं वजन, तिथपर्यंत पाणी यायला लागतं. ते जहाज जास्त बुडतं आणि त्या मर्यादांपेक्षा जर जास्त त्या जहाजात आपण हे टाकला माल तर ते जहाज बुडू शकतं. त्यामुळे जहाज कायम तरंगतं असं नाही. अशा रेषा वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या असतात आणि त्या रेषांतरण हे करतं. आणि याचा एक असा जहाज खाली जातं वजन टाकल्यावर, याचा एक गमतीदार उपयोग आपल्या इकडे फार पूर्वी केलेला गेलेला आहे आणि आपल्या इकडच्या जुन्या ग्रंथात त्याची माहिती दिली आहे की एका राजाला मनात असा प्रश्न आला की हा एवढा मोठा हत्ती आहे, त्याचं वजन किती असेल. आणि मग त्यांनी सगळ्या दरबाऱ्यांना विचारलं. दरबारी म्हणाला आता एवढं मोठं तराजू कसा बनवणार ज्याच्यामध्ये हत्ती उभा राहील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण वजनं टाकू. मग एका नावाड्याला युक्ती सुचली. तो म्हणाला मी दाखवतो वजन करून. त्यांनी एक मोठी बोट आणली, त्या बोटीत हत्तीला चढवलं, किती पाणी वर आलं त्याच्यावर खूण केली आणि मग हत्तीला उतरून छोटी छोटी वजनं टाकत त्यांनी दाखवलं की या वजना इतकं एवढी वजनं टाकली तेवढं पाणी आलं की वजन झालं ना हत्ती इतकंच. ती त्यांनी बेरीज केली आणि दाखवलं की हत्तीचं वजन एवढं असतं. त्या अशा रीतीने याच गोष्टीचं हत्तीचं वजन करण्यासाठी 2000 वर्षांपूर्वी भारतात उपयोग करण्यात आला होता. माझं नाव अर्जुन सुभाष लारे. सोडियम कसा तयार झाला? सोडियम कसा तयार झाला? ऍक्च्युली सोडियम म्हणजे तुला सोडियम हा मेटल म्हणायचा आहे. हां, ऍक्च्युली असं आहे की जगातले सगळेच जे मेटल्स आहेत किंवा ज्याला आपण मूलद्रव्य किंवा एलिमेंट्स होतं म्हणतो, ती मुळात जेव्हा हे झालं सर्व आपलं विश्व कसं बनलं, ते एक मोठा गोळा होता. तो गोळा कुठून आला हे आजही शास्त्रज्ञांना माहिती नाही. पण त्याचा स्फोट झाला, त्या स्फोटातनं बारीक बारीक तुकडे होत गेले, त्यातनं तारे बनले, ग्रह बनले आणि यातनंच वेगवेगळी मूलद्रव्ये त्यावेळेला त्या स्फोटातनं निर्माण झाली आणि त्याच्यापासून आजची वेगवेगळे आपल्याला दिसतात. त्यात सोडियमही येतो, क्लोरीनही येतो, हायड्रोजनही येतो, नायट्रोजनही येतो. अशा रीतीने ती बनली आणि त्यामुळे आपल्याला पृथ्वीवर त्या प्रमाणात बनली त्याचं कॅल्क्युलेशनही करायचे शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत की त्या स्फोटात किती एनर्जी होती. आणि मग अजून आपल्याला ते गणित पूर्ण उलगडलेलं नाही आहे, पण अंदाजे साधारण अशा रीतीने वेगवेगळी मूलद्रव्य सोडियम सकट निर्माण झाली. माझे नाव पूजा संजय बेनकोळी. माझा प्रश्न असा आहे की सापाची चाल वाकडीच का असते? सापाची चाल वाकडी सापाची चाल वाकडी का असते? पाहिलाय तो साप असा कधी मारलेला किंवा जिवंत हातात धरलेला? नाही, मारलेला पण नाही पाहिला. पाहिलाय. मग सापाला किती पाय होते? पाय नाहीत. मग साप कसा चालतो? वाकडा. पण कशावर चालतो तो? असं असं करत पोटावर चालतो, बरोबर. खवले असतात खाली असे आणि त्याच्या याने तो असा हे करत जातो. आता होतं काय, आपण सुद्धा पायाने चालतो तेव्हा आपण कसं करतो, अशा उड्या मारतो का दोन्ही पाय एकत्र ठेवून? मग कसं चालतो, एक पाऊल एकदा पुढे मग दुसरं पाऊल. आता हे त्याला नाही आहे सापाला, पण तो या बाजूचा भाग पुढे करतो किंचित, मग त्या बाजूचा करतो. त्यामुळे त्याची चाल अशी अशी होऊ शकते. पण अख्खा साप असा चालताना तो त्यामुळे असा वाकल्यासारखा होतो आणि अशी त्याची नागमोडी चाल असते. त्याने म्हणजे तो एका अर्थाने असे असे हात आणि पाय असे आपण करत गेलो तर तसं चालतो. त्यामुळे त्याची चाल अशी नागमोडी राहते. माझे नाव महेंद्र बबल बेनकोळी. माझा असा प्रश्न आहे, समुद्रामधला पाणी खारट का राहतं, विहिरीमधलं पाणी चांगलं कसं? आता मी याचं उत्तर पण मी तुझ्याकडनंच घेणार आहे काढून. समुद्रात पाणी असतं, पण समुद्रात सारखं पाणी येऊन पडत पण असतं का? नाही. मग आपल्या इथे जवळ एक नदी आहे, हे धरण आहे, त्याची नदी कोणती आहे? कश्यप. या नदीचं पाणी आपण धरणात पुढे सोडतो थोडं थोडं, ते कुठे जातं? गंगापूर. मग गंगापूरहून पुढे कुठे जातं? नाशिक. आणि मग नाशिकला कुठे जातं पुढे? नाथसा. आणि मग ते कुठल्या नदीला जाऊन मिळतं? नदी कुठे जाऊन मिळते फायनली? समुद्रात. समुद्रात, बरोबर. आता ही जी नदी जेव्हा वाहत जाते ना, ती जमिनीवर न जाते. त्या जमिनीमध्ये वेगवेगळे क्षार असतात, ते त्याच्यात विरघळतात आणि ते सगळे त्या पाण्याबरोबर जाऊन समुद्रात पडतात. पण आता समुद्रातलं पाणी कायमचं समुद्रात राहतं का परत पृथ्वीवर येतं काही वेगळ्या प्रकारे? बाष्पीभवन. बरोबर.
बाष्पीभवन होतं, मग ढगात जातं, ढगातनं आपल्या इथे पाऊस येतो, मग पुन्हा इकडे येतं, मग पुन्हा एकदा त्याची तीच सुरुवात होते. कधी तेच पाणी आपल्या इकडनं जाईल, कधी कदाचित ते कोकणातनं जाईल, पण शेवटी जातं कुठे ते समुद्रातच. बरोबर. अशा रीतीने सगळीकडचे क्षार जमिनीतले समुद्रात पडत गेले आणि हे गेली लाखो वर्ष चालू आहे. आणि ते क्षार तिथेच राहतात, पाणी वाफ होऊन जातं आणि ते समुद्रात साठत गेले. त्यामुळे समुद्र खारट बनला आहे. आता मीच तुला एक आणखीन पुढचा प्रश्न आहे की आजपासून आणखीन समजा 1,00,000 वर्षांनी समुद्र खारा जास्त होईल का कमी होईल? खारा होईल पाणी जात राहिल्यामुळे? जास्त खारा होईल. बरोबर. ही प्रक्रिया चालू राहणार आणि समुद्र अधिकाधिक खारट होत जाणार. माझे नाव कांचन पिंटू किरकिरे. मी आता 8वी शिकते. माझा प्रश्न असा आहे की आपण जर एखादं वहीचं पान घेतलं आणि त्याचं वजन केलं आणि तेच पान आपण जाळलं आणि त्याचं ते राख असते त्याचं वजन केलं तर याच्यात फरक काय जाणवतो? फरक काय जाणवतं याचं उत्तर तूच काढायचं आहे, मी नाही. सांगतो तुला. आपण पेटवलं ते की होतं काय, काहीतरी होताना दिसतं ना आपल्याला. काय होतं? जाळ होतं. जाळ होतं आणि काहीतरी वरती पण जाताना दिसतं का आपल्याला? असं काय होतं? कार्बन डायऑक्साईड होतं. बरोबर. त्या पानामध्ये कार्बन पण होता. बरोबर. आणि तसा आपल्याला न दिसणारा हायड्रोजन पण होता. ते जळल्यावर त्याचं कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ झाली आणि ते गेले. पण काही द्रव्य अशी होती की ज्याची अशी वाफ होऊन वर जात नाही, मग ती द्रव्य ऑक्साईड होऊन खाली राहतात. ती त्याची राख असते. त्या राखेचं वजन साहजिकच कमी असतं. काही गोष्टी निघून गेल्या आणि काही गोष्टी तिथे शिल्लक राहिल्या, त्या कमी असणार. त्याप्रमाणे राखेचं वजन. माझे नाव धीरज खंडू पालवे. माझा प्रश्न असा आहे की माशाला खवले का असतात? माशाला खवले का असतात? काय करतो माशा खवल्यांनी? हा, तू मासा कधी खाल्लाय? खातो ना. मग माशाचे खवले कुठे असतात? पोटात असतात, वरती असतात? वरती असतात. मग त्याच्यावर हात फिरवलं तर असं छान वाटतं का करकरीत लागतं? छान वाटतं की आता आपण मासा खाणार म्हणून? का करकरीत वाटतं? करकरीत वाटतं. या खवले जे असतात ना ते त्याच्या संरक्षणासाठी असतात, कातडीच्या. त्यांनी तो आपलं रक्षण करतो. आपली सुद्धा कातडी आहे, त्याच्यावर आपल्या संरक्षणासाठी आपल्या इथे सुद्धा केस आहेत डोक्यावर. थोडेसे थंडीपासून आपलं संरक्षण होतं. बरोबर. पण मग आपल्या अख्ख्या अंगावर केस नाही आहे. असं का? थंडी तर आपल्याला वाटते. कोण आपलं रक्षण करतं थंडीपासून? मग कपडे. बरोबर. आपण कपडे घालतो, त्यामुळे कपडे आपलं थंडीपासून संरक्षण करतात. त्यामुळे आपल्याला फक्त डोक्यावर केस राहिलेत. पण मग आपण सगळे गोटा का नाही करून टाकत तुळतुळीत? मी पण नाही केलेला. तू केलाय का नाही करत आपण? कारण आहे ना, थंडी नाही. थंडी काय तू टोपडा घालू शकशील. ऊन लागतं हे पण नाही. आपण आरशात पाहतो की नाही असं व्यवस्थित भांगणी पाडल्यावर? पाहता की नाही तुम्ही? मग तुम्हाला काय वाटतं? केस असे किंवा मुळे वेण्या घातल्यावर असे केले म्हणजे काय वाटतं? आपण कसे दिसतोय? छान. छान दिसण्यासाठी आपण केसांचा वापर करतोय डोक्यावरच्या, आणि म्हणून ते आपण अजून शिल्लक आहे. पण बाकीचे थंडीपासून रक्षण करण्याची गरज राहिली नाही, ते पसार झाले. माझे नाव मोनिका खंडू पालवे. मी इयत्ता 10वी शिकते. माझा प्रश्न असा आहे की आपण जर साबणाचं पाणी केलं आणि त्याच्यावर पावडर टाकली तर पावडर अशी चिरा का पडतात त्याला? कसली पावडर? अशी आपली लावायची, तोंडाला लावायची. फेसावर पावडर टाकली तर काय होतं? फेसात कसे बुडबुडे असतात. बरोबर. ते गोल असतात. त्याच्यावर पावडर टाकली तर काय होतं? असा गोल असेल तर त्याच्यावर तिची घसरगुंडी होईल की नाही, आणि ती बाजूला जाऊन पडेल. पण ते बुडबुडे असे असतात नाही ते बाजूच्या ह्याच्यात जाऊन पडेल ती. बरोबर. आणि नंतर ते बुडबुडे फुटले की खाली फक्त अशी आपल्याला ती जाडी दिसते. म्हणून दिसते. कुठलीही पावडर टाकली तरी हे. माझे नाव युवराज तुकाराम बेनपुरे आहे. मी आता 8वी शिकतो. प्रत्येक झाडाला हिरवे पान का असते? पान का असते? बरोबर. समोर झाडं आहेत आपल्याला दिसत आहेत, हिरवे पान आहे. झाड काय करतं?
ऑक्सिजन देतं. हा ऑक्सिजन कुठनं देतं? ते जादूने निर्माण करतं? नाही. मग कसं निर्माण करतं? पानांनी. आणि काय घेतं हवेत ना? कार्बन डायऑक्साईड. आणि बाहेर टाकतं ऑक्सिजन. आणि शिवाय काय बनवतं? काहीतरी बनवतं ना, आपल्या झाडातनं काहीतरी खायला मिळतं, फळं मिळतात, नाही अन्न बनवतं ते, बरोबर. आणि ते केव्हा बनवतं? सूर्यप्रकाशात बनवतं. आता या सूर्यप्रकाशात तो ऑक्सिजन घ्यायचा, इकडनं पाणी घ्यायचं, या अणूंची मोडतोड करायची आणि नवा अणू बनवायचा. हे सगळं करायला लागतं, बरोबर. हे काम सूर्यप्रकाशात करण्यासाठी एक रेणू किंवा मॉलिक्यूल हेल्प करतो, मदत करतो. त्याचं नाव काय माहिती आहे कोणाला? हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल. हां, त्याचा रंग हिरवा असतो आणि म्हणून पान हिरवं दिसतं. आता आपल्या गप्पा तर एवढ्या छान चालल्या आहेत. या गप्पांमध्ये आणखीन एक तुम्हाला गंमत सांगायची आहे. तुम्हाला सगळ्यांना नाटकं करायला आवडतात? चॉकलेट आवडतं? आईस्क्रीम आवडतं? आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं ऐकलंय? इंटरनेट, असं रोबो वगैरे. हां, तर अशा सगळ्या विषयांवर इथे आम्ही लिहिलेली नाटकं आहेत या पुस्तकामध्ये. आणि हे पुस्तक तुमच्यापर्यंत येईल तुमच्या शिक्षकांच्या मार्फत. मी आत्ता तुम्हाला हे का सांगते, तर याच्यातली जी छोटी छोटी नाटकं आहेत ती तुम्ही करायची आहेत. त्याची इथे विभागीय स्तरावर स्पर्धा होईल आणि त्यातलं विजेती पहिली जी काय नाटकं ठरवतील त्यांना 28 फेब्रुवारीला मुंबईमध्ये नाटक सादर करण्याची संधी मिळणार आहे. हे पुस्तक 100 रुपयाला किंमत असली तरी सध्या विज्ञान यात्रेनिमित्त ग्रंथालयातर्फे तुम्हाला ते विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाईल. आणि तुम्ही ही नाटकं जरूर करा. या नाटकाला असं काहीतरी खूप मोठी ड्रेपरी पाहिजे असं काही नाही. असे सोपे सोपे आत्ता तुम्हाला जसं सांगितलं असं चॉकलेट, आईस्क्रीम किंवा एक तर विषय असा पण आहे, झोपेल तोच शिकेल. हां, आपल्याला असं वाटतं की खूप जागून अभ्यास केला की खूप चांगलं, पण झोपेला सुद्धा किती महत्त्व आहे हे सांगणारं सुद्धा नाटक याच्यामध्ये आहे. तुम्ही ती नाटकं जरूर वाचा, समजून घ्या आणि अगदी साध्या पद्धतीने सादर केली तरी चालतील, पण तुम्ही तो विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला आत्ता मुद्दाम सांगितलं कारण गप्पांमध्ये काहीतरी शेवटी गम्माडी गंमत पाहिजे ना. ती गम्माडी गंमत सांगितली. शिवाय आता हा कार्यक्रम यूट्यूबवर लागेल. जेव्हा लागेल तेव्हा आम्ही तुमच्या शिक्षकांना कळवू. तुम्ही जरूर तो बघा. तुमचे आई वडील, काका मामा, बाहेरगावी कोणी राहत असेल ते मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना कळवा जसं जमेल तसं, कारण तो यूट्यूबवर कायमच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच जरी अगदी नाही घरी गेला तेव्हा सुट्टीला घरी जाल तेव्हा सांगा, पण सगळ्यांना ते बघता येईल. तुम्ही पण तो पुन्हा पुन्हा बघू शकाल. अगदी आत्ता बघाल, पुन्हा 4 वर्षांनी बघू शकाल. तुम्हाला मजा वाटेल. आणि ह्या आपल्या गप्पा आता त्याच्यात काय मूळ काय आपला उद्देश होता की तुमच्या मनातलं कुतूहल जागृत करणं, बरोबर. आणि ते आता जागृत झालं आहे. तुम्ही अशाच रीतीने विचार करत राहाल, वैज्ञानिक पद्धतीने विचार करत राहाल. नवीन नवीन प्रश्नांची उत्तरं तुम्हालाही शोधता येतील आता हळूहळू. हा विश्वास आज आम्हाला इथे आल्यामुळे आला आहे. त्याबद्दल तुमचं खरं तर मी कौतुक करते. धन्यवाद.